नमस्कार. शिरूर शहरातून पोलिसांबाबत एक अत्यंत कौतुकास्पद बातमी. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांची जनजागृती केली तर नियम पाळणाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून समाजात सकारात्मक संदेश देणाऱ्या शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या या अनोखी कामगिरीचे सर्व स्तरातून जोरदार कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मल प्लाझा, कॉलेज रोड ते RMD शाळा या परिसरात विशेष वाहतूक जनजागृती मोहीम राबवण्यात आली, ज्यामध्ये शाळेत मुलांना आणणाऱ्या नेणाऱ्या महिला व पालकांनी गाडी चालवताना ड्रायव्हिंग लायसन्ससह वाहतुकीचे सर्व कागदपत्रे सोबत बाळगावीत यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. आणि विशेष म्हणजे केवळ नियम सांगण्यावर न थांबता ज्या महिला पालकांनी शिस्त पाळत गाड्यांचे सर्व कागदपत्र पूर्ण आणली होती त्यांचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या यशस्वी मोहिमेत पोलीस हवालदार वाघमोडे आर, राजेंद्र, पोलीस अंमलदार भाग्यश्री जाधव, कोमल ससाने, पूजा वारे, तेजी माकर, अप्पासाहेब कदम, शेखर झाडबुके आणि अमोल गारोडी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला असून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी नियम पाळणाऱ्यांचा सन्मान करून समाजात सकारात्मक संदेश देणाऱ्या शिरूर पोलिसांच्या या अनोख्या कामगिरीचे सर्व स्तरातून जोरदार कौतुक होत आहे. पत्रकार श्रावणी मुकुंद ढोबळे, 9 स्टार. मॅडमचं विशेष कौतुक की मॅडमनी लायसन, RC बुक सर्व कागदपत्र स्वतः जवळ ठेवलेले आहे, वाहतुकीच्या नियमांचं पालन केलेलं आहे. त्याबद्दल शिरूर पोलीस ठाण्यातर्फे त्यांना एक पुष्प देऊन त्यांचं अभिनंदन करते. मी शिरूर पोलिसाचा प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील शिरूरवासियांना आवाहन करतो की शिरूर शहरामध्ये जे वाहन चालक आहे त्यांच्यावरती आपण कडक कारवाई करतो आहोत. जे चारचाकी वाहनांना गॉगल फिल्मिंग करतात किंवा पुढे मागे नंबर प्लेट लावत नाहीत, विशेष करून कार गाड्या या विदाऊट नंबर प्लेट फिरतात, त्यावरती आपली कडक कारवाई चालू आहे. पण असं निदर्शनात आलं आहे की शाळा सोडायला येणाऱ्या महिला, मुलांना सोडायला येणाऱ्या महिला, तसेच काही लहान मुलं देखील मोटरसायकल चालवतात, त्यांच्याकडे कोणाकडे लायसन नसतं. आम्ही आता सकाळपासून सगळ्यांना आवाहन करतो आहोत, पुष्पगुच्छ देऊन जनजागृती करत आहोत. त्या दरम्यान असं कळलं की बऱ्याच महिलांकडे लायसन नाही आहे. कृपा करून सगळ्यांना आम्ही आवाहन करत आहोत की लायसन्सशिवाय कोणीही वाहन चालवू नका, नंबर प्लेट मागे पुढे लावा, ब्लॅक प्रिंटिंग करू नका, वाहतुकीचे सर्व नियम पाळा, त्या मार्गाने येऊ नका. कृपा करून सर्व वाहन चालवताना सर्वजण वाहनाचे नियमांचे पालन करतील, सगळी वाहतुकी पेपर जवळ ठेवतील, लायसन्स विशेष करून जवळ ठेवतील. कृपा करून लहान मुलांना गाडी चालवण्यास देऊ नका. आजपासून जनजागृती चालू आहे, परंतु पुढच्या आठवड्यात आम्ही याविरुद्ध सक्त कारवाई करणार आहोत. ज्या लहान मुलांकडे लायसन नसेल त्या सगळ्या गाड्या जप्त केल्या जाणार आहे. आणि गाडी मालक किंवा त्यांचे पालक ज्यांच्या नावावर वाहन असेल त्यांच्यावरती आम्ही केसेस करणार आहोत. या मुद्द्यामध्ये पालकांना अटक देखील होऊ शकते, तर कृपा करून पालकांनी काळजी घ्यावी, लहान मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये. थँक्यू.